नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर व्हीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर तलाठी भरती 2026। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे? शासनाचं परिपत्रक हे काल फिरत होतं, त्याचबरोबर परीक्षा एमपीएससी मार्फतच होणार आहे। हे कशाच्या आधारावरती आपण सांगतोय हे व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर कळणार आहे। त्यानंतर रिक्त जागा किती असणार आहेत, रिक्त जागा किती ते जवळजवळ सर्वांना माहिती आहे। 1750 प्लस तलाट्यांच्या काय आहेत, रिक्त जागा आहेत। आणि त्यानंतर जाहिरात जुलैमध्ये येऊ शकते का, तो सुद्धा मुद्दा काय केलेला आहे आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे। आता हा व्हिडिओ जो आहे हा आपण एका न्यूज पेपर मध्ये जी काय बातमी आलेली, सर्वात ऑथेंटिक कोणता न्यूज पेपर मराठी ओळखला जातो, लोकसत्ता न्यूज पेपर ओळखला जातो। आणि लोकसत्ता न्यूज पेपर मध्ये आजच्या न्यूज पेपर मध्ये काय झालेली आहे ही बातमी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं आजचा जो काय हा जो आपण व्हिडिओ तयार करतोय, हा व्हिडिओ लोकसत्ता न्यूज पेपर मधल्या न्यूजच्या आधारावरती तयार करतोय। काल सुद्धा एक तलाठी भरतीच्या संदर्भामधलं एक परिपत्रक टेलिग्राम चॅनलवरती सोशल मीडियावरती फिरत होतं, पण आपण त्या परिपत्रकावरती व्हिडिओ तयार केला नाही, कारण त्याची सत्यता कुणालाही माहीत नव्हती। पण लोकसत्ता न्यूज पेपर आहे, सर्वात ऑथेंटिक आहे, लोकसत्ता कोणत्याही बातम्या देणार नाही। त्यामुळे लोकसत्ता मधली न्यूज असल्या कारणानं एमपीएससी मार्फत परीक्षा घेतली जाईल। आता आपण माहिती पाहूया आणि याच्यामध्ये बघा, आता एमपीएससी मार्फत का घेतली जाणार आहे, फापट पसार आपण पाहत बसणार नाही, फक्त शासनाचा निर्णय काय झालेला आहे, परीक्षा कधी होऊ शकते, ठीक आहे। या ठिकाणी काय झालेलं आहे लोकसत्ता मध्ये सांगितलेलं आहे बघा, तयारीला लागा, तलाठी भरती आता एमपीएससी घेणार आहे। 1750 अधिक पदांच्या हालचाली सुरू होणार आहे। 8 मे पर्यंत काय करायचं तर जागाचं मागणी पत्र पाठवायचं आहे एमपीएससी कडे। काय करायचंय भाई, मागवलेलं आहे एमपीएससी कडे, ते पाठवायचं आहे बघा। एमपीएससी कडे सरळ सेवा भरती गेल्यामुळे आता परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांसाठी भरतीच्या पदाची संख्या वाढणार आहे। यामुळे आता तलाठी भरती प्रक्रिया एमपीएससीच्या माध्यमातून केली जाणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता डायरेक्ट आपण घेऊया। कोणता मुद्दा घ्यायचा आहे, शासनाचा निर्णय काय झालेला आहे, हे सर्व कॉमन मुद्दे आहेत, तुम्हाला माहिती आहेत। आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावरती सर्वात जास्त सर्वांची शंका होती, एमपीएससी मार्फत खरंच परीक्षा होणार आहे का तलाठ्याची। शासनाचा निर्णय काय बघा, महसूल व वन विभाग 2/4/2026 अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे। सदर सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच काय तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, अगोदरचं नाव काय होतं तलाठी होतं, आता नवीन नाव काय आहे ग्राम महसूल अधिकारी, नवीन नाव आहे। या संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावायची आहेत। आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घ्यावी। त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र स्वतंत्र मागणी पत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचं काय करायचं आहे बघा, एकूण रिक्त पदांचं मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करण्याकरता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनात 8/5/2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये सादर करायचं आहे। किती तारखेपर्यंत सादर करायचंय, उद्याच्या 8 तारखेपर्यंत सादर करायचं आहे, ही विनंती, ठीक आहे। त्यामुळे जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी हे सुद्धा सांगितलेलं आहे, जुलै महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते, जुलै महिन्यामध्ये काय होऊ शकते, जाहिरात येऊ शकते बघा। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जी तलाठ्याची परीक्षा होणार आहे ही तलाठ्याची परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे। त्यामुळे तयारीला लागा, कधीही तुम्हाला म्हणजे येणाऱ्या आगामी काळातल्या कोणत्याही टप्प्यावरती ही जाहिरात पाहायला मिळू शकते, लवकरच जाहिरात पाहायला मिळू शकते। ज्यांना तयारी करायची आहे आताच कामाला लागा, जाहिरात येण्याची वाट पाहू नका। तुम्हाला व्हीके क्लासच्या टीम बरोबर जर तयारी करायची असेल तर तलाट्यासाठी आपल्या व्हीके क्लास या ऍप वरती तुम्हाला सर्वोत्तम टीम पाहायला मिळते। तलाठी भरतीची काय होते, सर्वोत्तम टीम पाहायला मिळते। आपल्या बॅचची वैशिष्ट्य काय आहे बघा, 2000 फीस किती आहे, 999 पाहायला मिळते आपल्याला, किती 999। बॅचची वैशिष्ट्य काय आहे, दररोज लाईव्ह लेक्चर होतात, इथे दररोज लाईव्ह लेक्चर असतात। त्याचबरोबर हे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला येतात। जर तुम्हाला लाईव्हला येता आलं नाही तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड। त्याचबरोबर प्रत्येक रविवारी टेस्ट असते, लेक्चर झाल्यानंतर लगेच नोट्स दिल्या जातात आणि परीक्षेपर्यंत एकूण 100 टेस्ट घेतल्या जाणार आहेत।
परीक्षापर्यंत किती टेस्ट घेतल्या जाणार आहेत? 100 टेस्ट घेतल्या जाणार आहेत. आगामी काळातल्या तलाठी भरतीसाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर व्हीके क्लास काय करा, ऍप डाउनलोड करा. त्या ऍप वरती तुम्हाला ही बॅच पाहायला मिळतं. बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे. आगामी काळामध्ये तुम्हाला तलाट्या संदर्भामधली जी अपडेट असेल ती लवकरच काय केली जाईल, पोहोचवली जाईल. त्यावरती सुद्धा व्हिडिओ तयार केले जातील. या ठिकाणी आपण काय करू, थांबूया. धन्यवाद. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.